अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी। ऐसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली। बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली। तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। तुका म्हणी नाव जनासाठी उदकी ठाव। तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव। तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतांची या। चरणा संतांची या। कृपादाने कथेचा विसार। कृपादाने कथेचा विसार। माझी सद्गुरु दास तुका। माझे सद्गुरु दास तुका। माझे सद्गुरु दास तुका। करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम्। वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि। गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समुपाप्तयोगम्। पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवी। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। निवृत्तिनाथांचे निवृत्तिनाथाचे शरण एका जनार्दनी। 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 निवृत्तिनाथाचे चरणी। शरण एका जनार्दनी। शिवे आधार धरुण निवृत्तिनाथाचे चरणी। शरण एका जनार्दनी। शिवे अवतार धरुणे गेले त्रैलोकी पावनी। अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी। तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। वैराग्य शिरोमणी देहूची सुप्रसिद्ध संत, ज्यांना आपण वारकरी भक्ती मंदिराचा कळस म्हणतो, ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं। अखिल विश्वाला ज्यांनी उपदेश केला, अखिल विश्वाला ज्यांनी सन्मार्ग दाखवला, त्या श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील एक प्रसिद्ध असा अभंग, संतपर प्रकरणातला अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता मी तुमच्या समोर मांडलाय। श्री तुकाराम महाराज या अभंगात साधू संतांना शिक्षकाची उपमा देत आहेत, आईची उपमा देत आहेत आणि साधू संतांना नावेची उपमा देत आहेत। तुकाराम महाराज असं म्हणतात की जसं या तिघांचं जीवन परोपकारासाठी आहे, ज्याप्रमाणे शिक्षकाचं जीवन त्या विद्यार्थ्याला घडवण्यासाठी आहे, त्याप्रमाणे संत आपल्याला घडवण्यासाठी या जगामध्ये येतात। अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी। तुकाराम महाराज असं म्हणतात की ज्याप्रमाणे आईचं जीवन हे लेकरासाठी आहे, बाळकाचे चाली माता जानोनी पाऊल घाली, तसं संतांचं जीवन तुमच्या आमच्यासाठी आहे। आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज साधू संतांना होडी म्हणतात
ज्याप्रमाणे होडीचं कर्तव्य आहे, आईला तीराला जो तिचा आश्रय घेईल त्याला ती होडी किंवा नाव पलीकडे पहिलं तीराला लावून देत असते, त्याप्रमाणे या जगामध्ये संत रूपी होडीचा जो आश्रय घेईल त्याला निश्चित संत पहिलं तीराला पलीकडच्या थडीला लावून देतील. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. अशा गोड अर्थाचा सुंदर अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. विठ्ठल कैलासवासी चंद्रभागाबाई महादू सोनवणे या माऊलीला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. तिच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण ज्याला वर्षश्राद्ध म्हणतो, त्या श्राद्धाच्या निमित्ताने होणारी ही कीर्तन सेवा, त्यांचा सगळा सोनवणे परिवार, कैलासवासी चंद्रभागाबाईची सर्व नातेवाईक मंडळी, भाचे बहिणी, भाच्या आणि मांजरगावचे ग्रामस्थ, उपस्थित असणारं हे सगळं भजनी मंडळ, मनोहर महाराज, खाडे महाराज, नामदेव महाराज, माऊली बाल भजनी मंडळ वडझिरे, मदंगावर आदरणीय श्री महेश महाराज उपस्थित आहेत, विनेकरी उपस्थित आहेत, साऊंड सिस्टीम, आपण सर्व माता भगिनी, या परिवाराशी संबंधित नातेवाईक, या माऊलीची सर्व आपण नातेवाईक मंडळी असाल किंवा कुटुंबातली मंडळी असाल, त्या माऊलीला शेवटची श्रद्धांजली वाहण्यासाठी, तिच्या प्रती प्रेम प्रगट करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र झालेले आहात. तेव्हा आपण जमेल तशी ही सेवा मिळालेल्या वेळेत, मिळालेल्या परिस्थितीमध्ये, थोडा हॉल आहे, आवाज घुमतो आहे, पण जसं आपल्याला जमेल, शक्य होईल, शिट्टे कमी कर, शिट्टी नको. जशी देव आपल्याला बुद्धी देईल आणि जशी आपल्याच्याने शक्य होईल तशी सेवा आपण या माऊलीच्या प्रित्यर्थ देवाच्या चरणी, प्रभूच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. या कार्यक्रमाला म्हटलं जातं पुण्यस्मरण. जे स्मरण आपल्याला पुण्य देतं किंवा जे स्मरण आपल्या आतमध्ये काहीतरी स्फूर्ती देत असतं, प्रेरणा देत असतं, जे स्मरण आपल्याला चांगलं वागण्याची प्रेरणा देत असते, गेलेल्या व्यक्तींनी केलेल्या चांगल्या कामाचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण, किंवा गेलेल्या व्यक्तींनी केलेल्या पुण्याचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे. महाराज असं म्हटले की समाजातल्या किंवा कुटुंबातल्या चांगल्या व्यक्तींची तुम्ही आठवण ठेवा, त्यांना विसरू नका, त्यांना विस्मृतीत टाकू नका. तुम्हाला पुण्यासाठी, सुकृतासाठी इतर गोष्टीवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही जर तुम्ही कुटुंबातली किंवा समाजातली चांगली माणसं आठवणीत ठेवाल तर. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, निघी माझी वाचा तुटे, निघी माझी वाचा तुटे. घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, गे माझी वाचा तुटी, गे माझी वाचा तुटी. पुण्यवंत भावे घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे,
जगाच्या पाठीवर असे काही धर्म आहेत, असे काही पंथ आहेत जे पंथ म्हणतात व्यक्ती गेली की आपला आणि त्यांचा काही संबंध नाही. काही धर्म तर असे जे आई वडिलांचे फोटो घरात लावण्याची परवानगी देत नाही. काही धर्मांमध्ये त्यांची पद्धत आहे ती काय आपल्याला नाव ठेवतो असं काही नाही. फक्त मला गेलेल्या व्यक्तींची आठवण किती महत्वाची असते इतकंच सांगायचं. काही धर्मांमध्ये काही पंथांमध्ये व्यक्ती गेल्या की त्यांचा फोटो घरात लावण्याची परवानगी नाही. एवढंच काय, त्यांची वस्तू, त्यांनी वापरलेल्या सगळ्या वस्तू नदीत सोडून देण्यात येतात किंवा जाळून टाकण्यात येतात किंवा पुरून टाकण्यात येतात. काही धर्मांची परंपरा आहे. आपला हिंदू धर्म असं मात्र म्हणतो की गेलेल्या व्यक्तींच्या आठवणी जपा, गेलेल्या व्यक्तींची आठवण ठेवा, त्यांचे फोटो ठेवा, त्यांच्या नावाने चांगलं वागत जा, त्यांच्या नावाने दान धर्म करत जा. कशासाठी बरं, काय गरज आहे गेलेल्या व्यक्तींची आठवण ठेवण्याची? काय गरज आहे? काय होतं गेलेल्या व्यक्तींची आठवण ठेवणे? एका वाक्यात तुम्हाला उत्तर देतो. स्मरणामध्ये फार ताकद असते, आठवणीमध्ये फार ताकद असते, आठवणीमध्ये फार ताकद असते. आज आपल्या सीमेवर सेना आहे देशाचं संरक्षण करण्यासाठी. त्या सेनेमध्ये शीख रेजिमेंट आहे, गुरखा रेजिमेंट आहे, सैन्याच्या तुकड्या. त्या सैन्याच्या तुकड्यामध्ये महाराष्ट्राच्या नावाने मराठा रेजिमेंट आहे, मराठा रेजिमेंट. आणि तिचं आजचं घोषवाक्य आहे, आजच्या तारखेचं सांगतो मी, जुनं नाही. त्या मराठा रेजिमेंटचं आजचं घोषवाक्य जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. कशासाठी बरं? त्या सैनिकाला जर तुम्ही विचाराल की युद्ध झालं किंवा आक्रमण झालं त्यावेळी आपण जो प्रतिकार करतो त्यावेळी ते सैन्य या युगात त्यांच्या हातामध्ये AK-47 आहे, त्यांच्या हातामध्ये तोफा आहेत, रणगाडे आहेत, मिसाईल आहेत. या अशा आधुनिक काळामध्ये ती घोषणा ते बंद करायला तयार नाही. ती घोषणा तशीच आहे, हर हर महादेव. ती घोषणा तशीच आहे. कशासाठी ती घोषणा? तर तो सैनिक उत्तर देईल की ती घोषणा दिल्याशिवाय अंगात ताकदच येत नाही, ती घोषणा दिल्याशिवाय अंगामध्ये सामर्थ्य येत नाही, ती घोषणा दिल्याशिवाय अंगामध्ये पराक्रम येत नाही, पराक्रम. ते जुने कीर्तनकार एक विनोद सांगायचे की चोरांची टोळी चालली होती, डोंबाऱ्याचा खेळ सुरू होता. एक 5-7 जण चोर निघाले होते. डोंबाऱ्याचा खेळ सुरू होता आणि त्या डोंबाऱ्यातल्या खेळातला तो डोंबारी हे भल्या मोठ्या 10-10 फूट उंचीच्या उड्या मारत होते. त्या चोऱ्यांच्या लक्षात आलं की गड्या माणूस कामाचा आहे, इथं याला 1-2-5 रुपये मिळतील दिवसभरात समजा. ती त्याची बायको तिथे वाजवायची ते डफडं काडीने, आणि तो त्या डफड्याच्या तालावर, त्या आवाजावर तो उड्या मारायचा. 10 फूट, 8 फूट, 9 फूट. लोक टाळ्या वाजवायची. तर चोरांच्या प्रमुखाने त्याच्याशी कार्यक्रम झाल्यावर, त्याचा खेळ झाल्यावर संपर्क केला की किती मिळतात. त्यांनी सांगितलं फार चांगला ज्या दिवशी खेळ होईल 5 रुपये, 5 रुपये मिळतात. आणा तांबडा पैसा टाकण्याचा काळ. फार चांगल्या श्रीमंत गावात, उदार गावात खेळ झाला तर 5 रुपयाचे वरती पैसे मिळत नाहीत. त्या चोरांनी सांगितलं आमच्या जोडीला येतो का? 10 रुपये दे. 10 रुपये एका रात्रीचे 10 रुपये. त्यांची नाईट शिपच असणार ना चोरांची. एका रात्रीची 10 रुपये दे. त्यांनी सांगितलं काम काय? म्हणले काय नाही, ही जी उडी मारतोस तू इथं 10 फुटाची हीच मारायची. फक्त दिवसा मारतोस, रात्री मारायची. आता इथं मोकळ्या हवेत मारतोस तर घराच्या आतमध्ये मारायची, खजान्यापर्यंत पोहोचायचं. त्यांनी सांगितलं चालेल. भल्या मोठ्या सावकाराकडे गेले होते. रात्रीची वेळ 2 वाजलेले. सगळं गाव सामसुमन. यांनी त्या डोंबाऱ्याला सांगितलं हे बघ बदल करायचा आहे. माझा आवाज हॅलो 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 वारीचा आवाज आहे, थोडा बसलेला आवाज आहे माझा सुद्धा. हॅलो 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 हॅलो. डोंबाऱ्याला गेलो रात्री 2 वाजता. म्हटले उडी मार. त्या चोरांना त्या डोंबाऱ्याने सांगितलं होतं तशी नाही उडी मारता येणार, ते वाजवा पाहिजे. रात्री 2 वाजता चोरी करतात ते वाजवा पाहिजे.
प्रत्येक घोषणेत एक ताकद असते बाबा. प्रत्येक स्मरणात एक ताकद असते. प्रत्येक आठवणीमध्ये एक सामर्थ्य असते. प्रत्येक आठवणीमध्ये सामर्थ्य असतं. तुम्ही मराठवाड्यामध्ये जा आणि भगवान बाबा की जय असं म्हणा. तुम्हाला कोणीही माणूस जेवल्याशिवाय तिथून येऊ देणार. काय म्हणाला तुम्ही? फक्त भगवान बाबा की जय एवढंच तुम्ही म्हटला तर तुम्हाला मराठवाड्यामधून त्या 2-5 जिल्ह्यांमधून माणूस जेवल्याशिवाय येऊ देणार नाही. प्रत्येक नावात प्रत्येक घोषणेमध्ये एक सामर्थ्य असतं. तसं आई वडिलांच्या किंवा कुटुंबातल्या पवित्र माणसांच्या आठवणीमध्ये सुद्धा एक ताकद असते, एक सामर्थ्य असते. म्हणून त्यांची आठवण करा असं आपली संस्कृती सांगते, असा आपला हिंदू धर्म सांगतो. विठाला 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 फार सोपं सांगतो मी तुम्हाला, फार सोपं बोलतो. एखाद्याच्या स्मरणात किती आठवण असते सांगतो तुम्हाला. घरी 1 किलोमीटर मळा असतो. घरी 1 किलोमीटर मळा. तर माणूस गावात यायला मोटरसायकल जर नसेल तर काम उद्यावर ढकलतो. उद्या करू, नाही जमलं तर परवा करू. 1-1.5 किलोमीटर मनुष्य घरून मळ्यापर्यंत चालत नाही. 70 वर्षांचं वय असतं. त्याला कोणीतरी सांगतं की निवृत्तीनाथांचा सोहळा निघालाय, रस्त्यात आज राजुरी मुक्काम आहे. जातोस का? लोणी पर्यंत पोहोचला असेल. आता जेवण पण चालू असतं. त्याला कोणतरी सांगितलं जातोस का? 70 वर्षाचा माणूस. एक त्यांना 7 महिने करणार नाही. 70 वर्षाचा माणूस बॅग भरतो, पिशवी भरतो. घरी गाडी असते, ड्रायव्हर घेतो की नाही चालता आलं तर गाडीत बसू. जेवढं चालता येईल तेवढं चालू, नाही तर गाडी आहे. चांगल्या घरातला असतो, गाडी असते, ड्रायव्हर असतो, वारी सोबत येतो. घरी 1.5 किलोमीटर न चालणारा तो माणूस. गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलेलं असतं, डॉक्टरने सांगितलेलं असतं गुडघे काम देत नाहीत, ऑइल संपलंय, घसलेत गुडघे, रिप्लेसमेंट गुडघ्याची नी रिप्लेसमेंट ऑपरेशन करावं लागेल. असा 70 वर्षाचा माणूस किंवा ती माऊली बाई दिंडीत पोहोचते. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, त्या दिंडीमध्ये, त्या भजनामध्ये ती व्यक्ती 20 किलोमीटर चालून जाते. 20. त्याला वाटतं पहिला दिवस आहे, उद्या चालू की नाही कुणास ठाऊक. दुसरा दिवस उजाडतो. दुसराही दिवस 70 वर्षाचा माणूस 20 किलोमीटर चालतो. तिसराही दिवस 20 किलोमीटर. चौथाही दिवस 20 किलोमीटर. त्याला कॉन्फिडन्स येतो. तो 5व्या दिवशी ड्रायव्हरला सांगतो की गाडी आणि घरी लाव, गाडी शेड मध्ये लावून दे आणि 15 दिवस तुला सुट्टी. मला माहिती आता मी दिंडीत चालणार, मला माहिती मी आता. त्याला वाटलं मी रिपेअरच झालो की काय कुणास ठाऊक, गुडघे चांगलेच झाले का काय कुणास ठाऊक. म्हणून पंढरपूरला गेला. पंढरपूरहून परत आला आणि दुसऱ्या दिवशी परत गावात काम असतं. 1.5 किलोमीटरचं अंतर असतं. मायबाप परत त्याचे गुडघे दुखायला सुरुवात होतं. त्या दिवशी तो परत 1.5 किलोमीटर चालू शकत नाही. तुम्ही नाही चालले 20 किलोमीटर अंतर, तुम्ही नाही चालले. ते ज्ञानोबा तुकाराम नावाचं भजन तुमच्याकडून चालवून घेतलं. ज्ञानोबा तुकाराम नावाचं भजनाने तुम्ही गणित करा ना. 20 किलोमीटर तिथं न थकता चालणारा माणूस जर घरी 1.5 किलोमीटर चालत नाही तर ही ताकद कोणाची? माणसं म्हणतात चमत्कार होत नाही, चमत्कार होत नाही. मी म्हणतो वारीत या कधी वारी. 85 वर्षाची व्यक्ती, बायपास सर्जरी झालेली असते, गुडघे बदललेले असतात, बीपीची गोळी, डायबिटीजची गोळी, ती काय रक्त पातळ करण्याची काय गोळी असते ती चालू असते. सगळ्या गोळ्या सुरू असतात, सगळ्या गोळ्या सुरू असतात. पण तो 350 किलोमीटर अंतर, 400 किलोमीटर अंतर, त्र्यंबक ते पंढरपूर पायी चालतो, सुखरूप परत येतो. आश्चर्य नाही का? ज्ञानोबा तुकाराम नावाची ताकद, ज्ञानोबा तुकाराम नावाचं सामर्थ्य आहे.
आणि विशिष्टांच्या नावामध्ये ताकद असते मायबाप, ताकद असते. म्हणून तर आपण लहान मुलाला नाव विचारतो एखाद्याच्या घरात गेल्यावर, तर ते पोरग सिंगल उत्तर देत की संजय का रूपम, जय, यश, काहीतरी नाव असतं त्याच. तर आपण समाधानी होत नाही. आपण त्याला काय विचारतो, काय म्हणतो त्याला? काहीच नाही म्हणत का तुम्ही? वडिलांचं नाव सांग. हा, काय म्हणता? पूर्ण नाव सांग. काय म्हणतो आपण? पूर्ण नाव. पूर्ण नाव सांग, पूर्ण नाव सांग. कशासाठी हा पूर्ण नावाचा हट्ट आहे मायबाप? हा पूर्ण नावाचा हट्ट यासाठी आहे की त्यांची आठवण ठेवली, त्यांचं नाव अभिमानाने घेत राहिलं, घरांना त्यांची नावं जर आपण देत राहिलो तर आपलं जीवन भरकटणार नाही, चुकीच्या दिशेने जाणार नाही. माझ्या वडिलाची मिरासी गादेवा, माझ्या वडिलांची मिरासी गादेवा, माझ्या वडिलांची मिरासी गादेवा, वडिलांची मिरासी गादेवा. तुझी चरणा सेवा पांडुरंगा, तुझी चरणा सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा. चरण सेवा पांडुरंगा, चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा. म्हणून पुण्यस्मरण, आज आत्याचं पुण्यस्मरण हा सगळा परिवार या ठिकाणी करतो आहे. तिच्या चांगल्या वागण्याची आठवण ठेवायची. ती जे पवित्र वागली, तिचं जे पुण्यवान आयुष्य होतं, आयुष्यभर तिने वारी केली. आत्याने आयुष्यभर वारी केली. अत्यंत पवित्र जीवन, अत्यंत निर्मळ जीवन. दैवाने काही एवढं सुख तिच्या वाट्याला दिलं नाही, परिवाराचं सुख नाही दिलं, कुटुंबाचं जे सासरचं सुख असतं ते काही नशिबाने, प्रारब्धाने तिला दिलं नाही. पण आपलं जीवन अत्यंत निर्मळ, आपलं जीवन अत्यंत पवित्र ठेवून तिने देवाविषयी तक्रार मनात ठेवली नाही. तिने देवाविषयी काही तक्रार मनात ठेवली नाही. नाही तर माणसं फार तक्रारखोर असतात. नख काढताना जिव्हाळी लागली तर देवा माझ्या बाबतीत असं का झालं म्हणून देवाशी भांडणारी लोक आहेत. नख काढताना जिव्हाळी लागली ना तर देवाशी भांडणारी लोक आहेत. चालताना ठेच लागली तर देवाला शिव्या देणारी लोक आहेत. काहीतरी आजार झाला म्हणून देव पाण्यात बुडवणारी माणसं मी पाहिली. शुगरची गोळी आमच्या एका मित्राला सुरू झाली, जरा लवकर सुरू झाली, जरा लवकर 35 मध्ये शुगरची गोळी सुरू झाली. तर देवच बुडवली, देवच बुडवली. आता देव काय याला म्हटलं होतं व्यायाम करू नकोस? देव काय म्हटला होतास का? शुगरची गोळी सुरू झाली म्हणून देव पाण्यात बुडवणारी माणसं आहेत महाराज, मी पाहिली, माझ्या डोळ्याने पाहिली. पण देवाविषयी कसलीच तक्रार न ठेवता आपलं जीवन आहे त्या परिस्थितीमध्ये अत्यंत निर्मळ पवित्रपणे या माऊलीने जगलं, आत्याने जगलं. आणि आपल्या जीवनाची गंगा तिने ईश्वराच्या चरणी, देवाच्या चरणी समर्पित केली. खरा आदर्श घेण्यासारखा आहे, शिकण्यासारखा आहे की जीवनात परिस्थिती येत राहील, बरे वाईट प्रसंग येत राहतात. जीवन स्थिर टिकतच नाही, जीवन आहे तसं राहत नाही. पण आहे त्या परिस्थितीमध्ये देवाविषयी तक्रार न करता कसं जगायचं म्हणून त्याची आठवण ठेवायची. अनिका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून. आपल्या संचितात आपण काय केलं, आपल्या प्रारब्धात आपण काय केले, आपलं पूर्वजन्म कसा आहे याचा कयास लावून, याचा अंदाज लावून समाधानाने जगणं, यासाठी त्यांची आठवण, पवित्र जीवनाची आठवण, पवित्र वागण्याची आठवण. सांगतो मी तुम्हाला, आपल्या पूर्वजांच्या नावामध्ये किती ताकद असते. फार सुंदर दृष्टांत घडलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 एकर जमीन लिहून पाठवली, नजराना पाठवला. आपण नेहमी ऐकतो हिरे पाठवले, माणिक पाचवले, पाचू होते, सोनं नाणं होतं.
पण नुसतं सोनं नाणं होतं नव्हतं, तर 400 एकर जमीन छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नावे इनाम, त्याला म्हणतात इनाम पत्र, लिहून पाठवलं. राजाचा आदेश आला. तुकाराम महाराजांनी नम्रपणाने ते सगळं नाकारलं. काय दिला ठेवा किंवा आम्ही देणे सुखी, आम्ही देणे सुखी सुखी, आम्ही देणे सुखी, आम्ही देणे सुखी, आम्ही देणे सुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तेर तुमचे वितादान, ते माझा मृत्यू के समान. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, मला विठ्ठल विठ्ठल मुखी. तेर तुमचे वितादान, ते माझा मृत्यू के समान. 400 एकर जमीन तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी लिहून पाठवली. तुकाराम महाराज विरक्त होते, सगळं नाकारलं. थोडी कान उघाडणी सुद्धा केली की महाराज मला हे नकोय, तुम्ही मला गुरु मानता, स्वतःला शिष्य समजवता, आणि मला काय प्रिय हे तुम्हाला माहिती नाही. थोडे कडकपणे तुकाराम महाराज बोलले. तो नजराना परत आला की मी घेत नसतो. हा निरोप जेव्हा छत्रपतींच्या कानी आला तर छत्रपतींनी सुद्धा विचार केला, आपण सुद्धा क्षत्रिय आहे, आपण सुद्धा जिजाऊच्या पोटी जन्माला आलो, आपण सुद्धा मोठ्याच्या कुळात जन्माला आलो. ते जसे घेत नाही तसं आपण दिल्याशिवाय राहायचं नाही, आपणही दिल्याशिवाय काय राहायचं नाही. दिलेली जमीन दिली म्हणजे दिली, ते इनाम पत्र तसंच पडून राहील. ती जमीन पडीत राहील. किती होती? 400 एकर. सांगतो मी तुम्हाला. आता तुम्ही जर देहू रोड परिसरात गेला तर त्याला म्हणतात देहू रोड छावणी परिसर, देहू रोड कॅम्प म्हणतात त्याला, कॅन्ट किंवा कॅम्प. सगळा मिलिटरीचा एरिया आहे. इंग्रजांनी ताब्यात घेतला. तुकाराम महाराज ते इंग्रजांपर्यंत ती 400 एकर जमीन तशीच्या तशी पडून, ती इंग्रजांचं राज्य आल्यावर त्यांनी ताब्यात घेतली ना. आता तिथं सैन्याची छावणी अजून सुद्धा आहे. आणि बरोबर 400 एकर एरिया येतो, 800 बिघे, 400 एकर. छत्रपतींनी विचार केला, त्यांनी घेतली नाही तर आपणही दिलेली परत नाही घ्यायची, राहिली पडून, तशीच्या तशीच पडून राहिली, तशीच पडून राहिली. 1680 साली छत्रपतींचं निर्याण झालं. त्याच्या अगोदरच जगद्गुरु तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. तुकाराम महाराजांचे चिरंजीव, तुकाराम महाराजांचे नातू देहूच्या संस्थानवर होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांचे मोठे चिरंजीव छत्रपती शाहू महाराज सातारच्या गादीवर. म्हणजे यांचे सुद्धा नातू आणि त्यांचे सुद्धा नातू. पण तुकाराम महाराजांच्या 2 नातवांमध्ये त्या जमिनीसाठी भांडण लागलं. आहे का बरं? फार ऐकण्यासारखं. तुकाराम महाराजांच्या नातवांमध्ये त्या जमिनीसाठी भांडण लागलं. मोठा नातू म्हणत होता की ही जी 400 एकर जमीन आहे ही वारी करण्यासाठी मिळालेली आहे, मी वारकरी आहे, तू वारी करत नाही म्हणून सगळी माझी. तर छोटा म्हणत होता नाही नाही, ही वाडवडिलांची, 2 हिस्से होणार. आपल्याकडे तर म्हणतात की काय एका सुतळीचे तू सुद्धा तुकडे 2 तुकडे. तशी काही वाटणी, फार चटणी झाल्याशिवाय वाटणी होत नाही, मग तशी होणारच नाही. वाडवडिलांचे 2 तुकडे होणार. आणि मोठा नातू म्हणत होता नाही नाही, वारकऱ्यासाठी मी वारी करतो, तू वारी करत नाहीस. भांडण गेलं राजाकडे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज, त्यांचा मुलगा छत्रपती शाहू महाराज, पहिले शाहू महाराज सातारच्या गादीवर होते. आणि ओळख करून देण्यासाठी, केसचा परिचय करून देण्यासाठी, राजाच्या कानी खटला ऐकवण्यासाठी ज्यांची निवड झाली होती ते होते नाना फडणवीस.
आणि त्या नाना फडणवीसांनी छत्रपती शाहू महाराजांना खटल्याची ओळख करून दिली की बघा हे दोघ जण एकमेकाविरुद्ध उभे राहिलेले भाऊ. मोठा म्हणतो सगळी जमीन माझी, छोटा म्हणतो नाही वाटणी होणार. तर शाहू महाराजांनी विचारलं होतं का भांडताय ते? म्हटले 400 एकर जमीन आहे, तुमच्या आजोबांनी यांच्या आजोबांना दिली होती. म्हटले मग ती यांनी का घेतली नाही? म्हटले यांचे आजोबा विरक्त होते महाराज, यांचे आजोबा विरक्त होते, वैराग्यवान होते, म्हणून त्यांनी घेतली नाही. तर शाहू महाराजांनी प्रश्न विचारला, मग त्यांनी जर घेतली नाही तर यांना का हवी आहे? त्यांनी जर घेतली नाही तर यांना का हवी आहे? त्या नाना फडणवीसांनी एक वाक्य वापरलं होतं, महाराज त्यांची योग्यता फार मोठी होती, यांची लायकी तेवढी नाही. जशीचे तसं सांगतो बरं मी, जसं लिहिलेल्या ग्रंथांमध्ये. त्यांची योग्यता, तुकाराम महाराजांची योग्यता फार मोठी होती महाराज, यांची लायकी मात्र तेवढी नाही. महाराज ते मोठे होते ना, मोठे नातू गोपाळ महाराज त्यांचं नाव होतं. खालीच बसली, चक्करच आली. लायकी शब्द, एवढ्या मोठ्या कुळात, एवढ्या मोठ्या रक्तात जन्माला आलो मी, एवढ्या चांगल्या कुळात जन्माला आलो मी, आणि आपल्या आजोबाचं नाव आपण धुळीला घालवलं, आपण चांगले वागलो. त्यांनी उठून हात जोडले, त्या गादीला नमस्कार केला होता आणि सांगितलं, महाराज की 400 एकर तर नकोच, पण माझी जी त्याच्या पूर्वीची जी आहे ती सुद्धा नको, मी देहूला येणारच नाही, देहूला मी येणार नाही अशी प्रतिज्ञा केली. आणि मोठा नातू पंढरपूरला गेला तुकाराम महाराजांचा. त्यानंतर त्यांचा कुठलाच वंशज आणि कुठलाच वारस परत देहूलाच आला. हे जे देहूचे वंशज ते छोट्या नातवाचे वंशज तुकाराम महाराज, मोठ्या नातवाचे वंशज म्हणजे देहूचा देहूकर, पंढरपूरचा देहूकर वाडा. त्याचे ते आमचे मित्र आहेत कान्होबा महाराज देहूकर, ते त्या मोठ्या नातवाचे वंशज आहे. बाळासाहेब महाराज देहूकर मोठ्या नातवाचे वंशज. काय ताकद असते एका आजोबाच्या स्मरणाने, त्यांची फार योग्यता होती. एका शब्दाने आपल्या अंतःकरणामध्ये जर वैराग्य जागृत होत असेल महाराज, तर आई वडिलांना विसरणं चांगलं नाही, आजी आजोबांचे उपकार विसरणं चांगलं नाही. मी तुम्हाला फार सोप्या भाषेत सांगतो, का त्यांचे ऋण आहेत, का त्यांचे उपकार आहेत, अजून सोप्या भाषेत येतो, अजून कळेल असं सांगतो. एक सिन्नरला, निफाडला, सायखेड्याला आपण एक गुंठाभर जमीन घेतो, प्लॉट, येणे प्लॉट, एक गुंठा. आणि लगेच पाठी लावतो नाही का, की सदरी जमीन किंवा प्लॉट आमक्याच्या मालकीचा आहे. अतिक्रमण केल्यास मालकी हक्काचा काय असतं? अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. चांगली गोष्ट आहे. बघा, जमीन घेतली पाहिजे, श्रीमंती आवश्यक आहे, पैशाला पर्याय. पैसा हा पैसा आहे, पैसा कमावला पाहिजे, श्रीमंत झालं पाहिजे, जमिनी घेतल्या पाहिजे, बंगले बांधले पाहिजे, गाड्या वापरल्या पाहिजे, प्रश्नच नाही. या काळात त्याला काही पर्याय. माझा तो नाही मुद्दा, माझा मुद्दा असा आहे, आपण जर एक गुंठाभर जागा शहरात घेतली तर त्याला आपण कंपाऊंड करतो आणि लिहितो, त्याला आपण लिहितो की अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करणे. अख्ख्या गावाला सांगतो की शून्यातून विश्व निर्माण केलं, शून्यातून विश्व निर्माण केलंच पाहिजे. तुम्ही कधी विचार केला, गरिबीच्या काळात, विपत्तीच्या काळात, संकटाच्या काळात एकरच्या एकर जमिनी न विकता आपल्यापर्यंत आपल्या वडिलांनी, आजीने, आजोबाने, पंजोबाने पोहोच केल्या. एक गुंठाभर सुद्धा वजाबाकी, उलट वाढ केली, त्याच्यात वाढ जपून ठेवली. गरिबीच्या काळात घेतल्या जमिनी जपून ठेवल्यात महाराज. गरिबीच्या काळात वाढ केली त्यांनी, नाही वाढ केली तर आहे तेवढ्या जमिनी कमीत कमी ठेवल्या, मोलमजुरी केली. यासाठी तरी आपण त्यांना मानणार आहोत की नाही? यासाठी तरी आपण घरांना त्यांची नावं देणार आहोत की नाही? फोटो लावणार आहोत की नाही? त्यांच्या सेवा करणार आहोत की नाही? त्यांचा दवाखाना पाहणार आहोत की नाही? त्यांना काय पाहिजे नको ते पाहणार आहोत की नाही? पाहिलं पाहिजे. म्हाताऱ्या माणसाचा स्वभाव विक्षिप्त होत असतो, कोण नाही म्हणतं की होत नाही. म्हणून आपल्याकडे म्हण आहे की लहान पोरगा आणि म्हातारा माणूस सारखंच असतं. काय बोलले त्यांच्यात लक्षात येत नाही.
ते कसे वागतात त्यांच्या ध्यानात येत नाही, पण आपण जसं लहान पोराचं सहन करतो ना महाराज, तसं त्यांचं सहन केलं. अनंत उपकार आहेत त्यांचे, अनंत उपकार. एक तुम्हाला सूत्र सांगतो, आणि अभंग माझा अजून मी स्पर्श केला नाही. एक तुम्हाला सूत्र सांगतो, प्रेम हे पुढच्या पिढीकडे धावत राहतं. एवढं वाक्य आहे का आपण अभंगाकडे जाऊ. प्रेम हे पुढच्या पिढीकडे धावत राहतं. मागच्या पिढीकडे प्रेम कधीच जात नाही. आई वडिलावर प्रेम नसतं माणसाचं, निसर्ग आहे तो, निसर्ग आहे, तुम्ही त्याला अपवाद नाही. आजी आजोबावर माणसाचं प्रेम नसतं, निसर्ग आहे तो. म्हणून शास्त्र म्हणतं, मोठ्यांचा आदर करा आणि छोट्यावर प्रेम करा. प्रेम आपण पाणी जसं खाली धावतं का नाही पाणी, तसं प्रेम खाली धावतं. नातवंड मुलं प्रेम खाली धावणार. म्हणून शास्त्र म्हणतं, प्रेम नाही तुम्ही देऊ शकलात त्यांना, आदर करा, काळजी घ्या. आदर आणि काळजी या दोन गोष्टी ज्येष्ठांसाठी असू द्या, आणि पुढच्या पिढीसाठी प्रेम असू द्या. विठ्ठल अनंत लोकांचे उपकार आहेत आपल्यावर. त्या अनंत लोकांच्या, अनंत तत्वांच्या उपकारापैकी साधूंचे उपकार आपल्यावर सगळ्यात मोठे आहे. हे सांगण्यासाठी तुकाराम महाराज अभंगातून एक उपमा देऊन आपल्याला हे समजवतात. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी. माणूस जरी किती म्हटला की मी बुद्धिवान होतो, मी शिकलो, मी मोठा झालो, माझ्यावर कोणाचीच उपकार नाही, तरी हे त्याचा अहंकार बोलतो. माणूस उपकार घेत असतो महाराज. उपकाराशिवाय माणसाचं जीवन वाढू शकत नाही. तर उपकाराशिवाय माणसाचं जीवन वाढू शकत नाही, मोठं होऊ शकत नाही. सांगू तुम्हाला, आपण पंढरपूरला निघतो किंवा लांबच्या प्रवासाला निघतो, भाकरी असते, भाकरी शिदोरी घरून आणलेल्या दशम्या, सहज रस्त्याच्या कडेला वडाचं झाड दिसतं, पाण्याची बाटली काढतो, चटई टाकतो, पेपरवरती भाकरी खातो. कोणाचे उपकार झाले? काही दिसत नाही कोणाचे उपकार झाले. गाडी माझी आहे, रोड टॅक्स मी भरलाय, टोल पण रोड टॅक्स भरल्यावर टोल का भरावा लागतो मला काय कळलं नाही. म्हणजे कशासाठी रोड टॅक्स भरून परत टोल कशासाठी असतो आपल्या तर काही डोक्यात वगैरे येणार. ठीक आहे, वन टाइम गाडी घेताना रोड टॅक्स भरून पण परत टोल पण मी कोणी भरला? मीच भरला. डिझेल माझं.
गाडी हप्ते माझे, भाकरी माझ्या घरात आली, पण तरी सांगतो मी, ऐका, ज्या वडाच्या झाडाखाली बसून तुम्ही भाकरी खाल्ली, ते वडाचं झाड ज्यांनी लावलं ना, त्याचे उपकार झाले तुमच्या. ज्याने त्या झाडाला ट्री गार्ड लावलं, ती जाळी, त्याचे उपकार झाले. ज्याने त्या झाडाला पाणी घातलं, त्याचे उपकार झाले. मग असं कधीच म्हणायचं नाही की आप माझ्यावर कोणाचे उपकार आहे. माणसं बुद्धिवान असतात, शाळेत जातात, शिकतात, शहरात जातात किंवा गावालाच कोट्याधीश होतात, थोडासा अहंकार येतो की काय गरज आहे आपल्याला कोणाची. काही समाजाने मला, माझ्या गरिबीत मला काही मदत केली नाही समाजाने, माणसांची तक्रार असते. मी लहान होतो, कोणी मला पेन्सिल घेऊन नाही दिली, मी लहान होतो, कोणी मला वही नाही घेऊन दिली, माझा मी मोठा झाला. पण तरी पण मायबाप, तरी पण ज्या नदीत आपण पोहलो, त्या नदीचे आपल्यावर उपकार झाले. हो, है की नाही? 15 किलोमीटर गाव माझं इथून, 15 किलोमीटर. पाऊस मला आणि तुम्हाला सारखाच पडतो, तरी मी दुष्काळी, तुम्ही बागायतदार कसे काय म्हणतो? गंगामाईची उपकार आहे तुमच्या, नाही ते उपकार आहे. पाऊस तेवढाच पडतो मला पण आणि तुम्हाला पण. इथून 15 किलोमीटर सुद्धा नाही होणार माझं गाव, धारणगाव इथून. मी दुष्काळी, तुम्ही बागायतदार, कशाची उपकार आहे? गंगेची, गंगामाईची उपकार नाही. आणि मग ती तुमच्याच गावाहून जावी यासाठी तुम्ही काय पुण्य केलं? नाही नाही, तिचे उपकार मानले पाहिजे. म्हणून असं कधी मानायचं नाही. काय काय माणसं म्हणतात लात मारी तिथे पाणी काढीन, म्हटलं बोरच्या गाड्यांची गरज नाही, काय गरज नाही, यालाच हिंडवायला पाहिजे, लात मारून पाणी काढणार. झाडाची उपकार आहे, जे झाड आपल्याला फळ देतं, जे झाड आपल्याला फुल. जळ न खाती जळा, वृक्ष आपुलिया फळा, आपुलिया फळा. अनंत लोकांचे आपल्यावर उपकार आहे. सकाळी उगवणारा सूर्य आपल्याकडून बिल घेत नाही, आणि मेघ समुद्रातलं पाणी वाहून आणतो. मेघ काही आपल्याकडे ट्रान्सपोर्टचा, वहनाचा खर्च मागत नाही. सगळे उपकार आहेत. रविचंद्रो घनो वृक्षा नदी गावच्छ सज्जना, येथे परोपकाराय लोके देवेन निर्मिताः. पण या सगळ्यांमध्ये तुकाराम महाराजांना संत सगळ्यात जास्त उपकारी वाटतात. का असं विचारल्यावर तुकाराम महाराजांचं त्याला उत्तर आहे, अर्भकाची साठी पंते हाती धरली पाटी. ज्याप्रमाणे एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला अडाणी राहू देत नाही, त्याप्रमाणे संत या जगामध्ये कोणाला अडाणी राहू देत नाही. त्याला शिकवतात, त्याला समजवतात, त्याला सज्जन करतात. साधूंचे उपकार आहेत महाराज, साधूंचे उपकार. आता तुम्ही पुरुष एका बाजूला बसलात, स्त्रिया एका बाजूला बसलात, रांगेने बसलात, कपडे घालून आलात, गप्प बसलात, कारण तुम्हाला माहिती आहे कीर्तन सुरू आहे. मी म्हटलो की चपला काढून ठेवा, तुम्ही चपला काढून ठेवल्या. कसं काय तुम्हाला हे कळलं बरं? कारण आपल्याकडे संत झाले. संत थोडा मला अजून सोपं बोलावं लागेल, बोलतो मी. ही आई आहे, हिच्या पाया पडावं. ही बहीण आहे, रक्षाबंधनला ही राखी बांधणार, हिच्या ताटात ओवाळणी टाकावी. ही मुलगी आहे, लग्न करून हिला सासरी नांदवायला पाठवावं. आणि ही बायको आहे, फक्त हिच्याशी प्रपंच करावा, हिच्याशी संसार करावा. हे फक्त आणि फक्त जगाच्या पाठीवर माणसाला कळतं, पशुपक्ष्यांना नाही कळत नाही त्यांना. मग आपल्यालाच कसं काय कळतं? कारण आपल्याकडे ज्ञानेश्वरी, ध्यानात ठेवा, आपल्याकडे गाथा आहे, लक्षात ठेवा. नाही तर काय प्राण्यांपेक्षा आपण फार श्रेष्ठ आहे असं काही नाही. तुम्ही पाप पळायची जर शर्यत लावली तर चित्ता, घोडा जास्त पळेल, बैल, शर्यतीचा बैल जास्त पळेल, माणूस इतका पळणार. दिसण्याच्या जर स्पर्धा घेतल्या सौंदर्याच्या, तर मोर माणसापेक्षा उजवा ठरेल ना मोर, का नाही? सौंदर्यवान आहे, सौंदर्यवान. मी वाघ पाहिला, वाघ पट्टेरी वाघ कसारी घाटामध्ये पाहिला. गाडी अशी माझी वळाली आणि तो या रस्त्याच्या
बाजूने त्या रस्त्याच्या त्या बाजूला जात होतो. रस्त्याच्या मध्ये मतपट्टी रिवा, माझ्या गाडीची लाईट त्याच्यावर, हेडलाईट काचा बंद, मी एकटाच गाडीत. आयुष्यात पहिल्यांदा पाहिला मी तो पट्ट्याचा वाघ, पहिल्यांदा. काय खतरनाक जनावर आहे बरं, फार सुंदर आहे. लाईट मध्ये त्याची त्वचा अशी चमकत होती जणू काही त्याच्या त्वचेला कोणी तेल लावलं काय कोणास ठाऊक. पहिलवानाने कसरत केल्यानंतर त्याचं अंग जसं तालमीत दिसतं तसं त्या वाघाचं अंग तालमीत दिसत. मी पाहत राहिलो. फार सुंदर आहे वाघ, फार सुंदर आहे. फक्त आपण गाडीत पाहिजे, काचा बंद पाहिजे. सकाळी फिरायला निघाल्यावर दिसल्यावर मग अजिबात सुंदर नाही बिलकुल. मी मोटरसायकल येत होते हे कोठुऱ्यावर करंजगाव, ते मोरीवर बसलेला होता, मोटरसायकलवर होतो तो, टिपक्याचा होता बिबट्या. दिसण्याच्या स्पर्धा घेतल्या तर वाघ श्रेष्ठ आहे, पळण्याच्या स्पर्धा घेतल्या तर मोर श्रेष्ठ आहे. तरी पण माणूस मात्र पृथ्वी तलावरचा राजा आहे. त्याचं कारण ऐकून ठेवा. माणसांमध्ये ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले आणि त्यांनी आपल्याला सांगितलं ही आई आहे, हिच्या पाया पड, ही मुलगी आहे, हिला सासरी नांदवायला पाठव, ही बहीण आहे आणि ही बायको आहे, फक्त हिच्याशी प्रपंच करायचा, हिच्याशी फक्त संसार करायचा. हे माणसाला कळालं म्हणून माणूस वेगळा आहे. माणसामध्ये संत आहे आणि संतांनी आपल्याला अडाणी नाही ठेवलं. नाही, वेळ प्रसंगी त्यांनी स्वतः प्रपंच केला. तुकाराम महाराजांनी प्रपंच आसोनी संसारी जीवा बेगुकारी, 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 आसोनी जीवा बेगुकारी. वेदशास्त्र उभारी माया सारा, वेदशास्त्र उभारी माया सदा, वेदशास्त्र उभारी माया सदा, वेदशास्त्र उभारी माया सदा. हरि के हरि प्रसंगी त्यांनी प्रपंच केला आणि आपल्याला शिकवलं. हे म्हणजे कसं आहे, एखाद्या अंगणवाडीमध्ये बालवाडीमध्ये एखादं लेकरू जावं आणि शिक्षकाने त्याला 1, 2, 3 असं शिकवावं. त्याच्या मात्र डोक्यात ते उतरू नये. बालवाडी म्हणतात इंग्लिशमध्ये काय ज्युनियर केजी काहीतरी म्हणतात ना, सिनियर केजी ऐकल्यावर मला असं पहिल्यांदा मनात विचार आला होता, पोरं का किलोवर शाळेत घेतात का काय केजी. पण नंतर कळालं ते केजीचा अर्थ नॉलेज असा आहे. पाटी जेव्हा ते विद्यार्थी तो पोरगा हातात घेतो, शिक्षक त्याला सांगतात की बाळा ही अशी आडवी उभी रेष काढायची, त्याला आडवी दांडी द्यायची, 1 झाला 1 झाला, पूर्ण गोल काढायचा, अर्धा पुसायचा, खालून अर्धी दांडी द्यायची, 2 झाला 2 झाला. त्याला जेव्हा समजत नाही तेव्हा शिक्षक त्याला अडाणी ठेवत नाहीत महाराज, त्याची वही आपल्या हातात घेतात
त्याची बोट आपल्या बोटात घेतात, त्या बोटांमध्ये पेन्सिल देतात आणि गिरवून त्याला शहाणं करतात, त्याला समजूतदार करतात. तसं संत आपल्यासाठी शिकवतात, संत आपल्यासाठी महत्वाचे. तुकाराम महाराज हे आपल्याला अभंगाच्या दुसऱ्या तैसे संत जागी, 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 तैसे संत साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. चांगलं वागण्यासाठी सगळं जग आपल्याला शिकवतं. संतांचेच उपकार का, तर संत वागून दाखवतात म्हणून संत विशेष आहे. चांगलं वागणं कोण नाही सांगत. शाळेच्या भिंतीवर पण सुविचार सांगितले लिहिलेले असतात. ते काय वाईट वागणं शिकवतात का? नाही ना. घरातली कुटुंबातली ज्येष्ठ माणसं ती काय वाईट वागायला सांगतात का? नाही नाही. सरकार काय चुकीचं वागायला सांगतं का? नाही नाही. सगळेच जर चांगलं शिकवतात तर साधू शिकवतात याचं नवल का? त्याचं कारण असं आहे, बाकीचे फक्त बोलतात, साधू मात्र वागून दाखवतात. ते व्हॉट्सअप काय सकाळी सुविचार येतात तो त्याच्यावर, सकाळी नेट चालू केलं ते सुविचार वाचल्यावर असं वाटतं मीच सगळ्यांना बिघडलेलं वाटतो का काय, कोणाच ठेवतो. सगळे जे आरती मला एवढे सुविचार पाठवतात, ती एवढंस ऍप आहे ऍप. हा काय सुविचार येतात त्याच्यावर, काय वागण्याचे उपदेश येतात त्याच्यावर. जर जगामध्ये सगळंच चांगलं, सगळेच जर चांगलं वागवायला शिकवत असतील, संतांची विशेषता काय, तर त्याचं असं आहे की बाकीचे फक्त बोलून शिकवतील, संत मात्र वागून शिकवतात. निवृत्तीनाथ महाराज असं म्हणत नाहीत वारीला जा, ते स्वतः निघतात, मग त्यांच्या मागे आपण निघतो. तुकाराम महाराज आज प्रस्थान, तुकाराम महाराजांचं देहू, तुकाराम महाराजांच्या पालखीचं. ते असं नाही म्हटले की वारीला जा, ते लोकांना असं म्हटले की वारीला जाऊ जाऊ देवाची जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा. देवा देईला विसावा, देवा देईला विसावा, देवा सांगू सुख, देवा सांगू सुख, देवा देईला विसावा, देवा देईला विसावा,
निवृत्तीनाथ महाराजांचं आणि त्यानंतर विठोबा रखुमाई या माऊलीच्या प्रित्यर्थ तिलाही अशी नामस्मरणातून श्रद्धांजली आपण वाहूयात। सुरुवातीला निवृत्तीनाथ महाराजांचे भजन करू आणि नंतर विठोबा रखुमाई। सर्वांनी या माऊलीच्या प्रित्यर्थ आत्याच्या प्रित्यर्थ जरा वरती हात करा सरळ। भजनाची शपथ निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया या माऊलीसाठी सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवा। निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया 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 समजावं यासाठी तुकाराम महाराज एक परिचित दृष्टांत अभंगाच्या तिसऱ्या चरणात बालकाचे चाली
साधू संतांचं महात्म्य सांगताना ते महात्म्य सगळ्यांना कळावं यासाठी तुकाराम महाराज एक परिचित दृष्टांत देत आहेत सगळ्यांच्या अनुभवातला. तो आहे आईचा. बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, ब्रह्मचार्यापासून संन्याशापर्यंत सगळ्यांना समजणारा दृष्टांत. स्त्रीला, पुरुषाला, लहान मुलाला सगळ्यांना समजावा यासाठी तुकाराम महाराजांनी तो दृष्टांत योजना केली. तो आहे आईचा. दृष्टांत व्यापक असावा. संन्याशी असेल नाही तर ब्रह्मचारी असेल. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला प्रसंग आहे. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला प्रसंग आहे की 3.5 वर्षाच्या अमेरिकेच्या रहिवासानंतर ते जेव्हा भारतात आले, संन्याशी बरोबर जगात ज्याच्या कीर्तीचा डंका वाजला, जगाने ज्याचं ज्ञान मान्य केलं, असा महात्मा स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेतून भारतात उतरले 3.5 वर्षांनंतर, मद्रास नावाच्या शहरात उतरले. भारताची धूळ आपल्या मस्तकी लावली आणि लोक सत्कार करत होते. सत्कार स्वीकारत हा नरेंद्र स्वामी विवेकानंद स्वतःच्या गावाला गेले. कलकत्ता त्यांचं गाव, आणि कलकत्त्याच्या लोकांनी त्यांना हत्तीवर बसवलं, मिरवणूक काढली की आपला पोरगा जगात त्याची कीर्ती गेली, जगात त्याची प्रसिद्धी झाली. लोक फुलं उधळतायत आणि ती मिरवणूक जेव्हा त्यांच्या स्वतःच्या गल्लीत आली, त्यांचं जन्मघर जवळ आलं, तेव्हा कोणीतरी कानात येऊन सांगितलं होतं, नरेंद्र त्यांचं जन्म नाव, नरेंद्र तुझी आई तुझी वाट पाहते. एवढा मोठा महात्मा, जगात नाव हत्तीवर बसलेला, लोक फुलं उधळतायत, संन्याशी, पण आई वाट पाहते म्हटल्यावर लहान मुलासारखं हत्तीवरून उडी मारली, पळत पळत गेला. आणि आई अंगणामध्ये ऊन दुपारचं 12 वाजलेले, पोराची वाट पाहते, गेला. आणि स्वामी विवेकानंद, मी एवढा मोठा संन्याशी, सगळं मोठेपण विसरून आईच्या चरणी लागला. आईने मिठी मारली, आईच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. 3.5 वर्षांनंतर पोरगा परदेशातून आला, सुखरूप आला, मोठा होऊन आला, प्रसिद्ध होऊन आला. ऊन पडलेलं होतं, म्हणून आईने काय केलं, स्वतःच्या डोक्यावरचा साडीचा पदर नरेंद्रच्या म्हणजे मुलाच्या संन्याशाच्या डोक्यावर टाकला. तेव्हा तो पदर आपल्या डोक्यावर पडलेला त्यांना जाणवला आणि त्यांना बडबडून आलं, अजून अश्रू व्हायला लागले. आणि आईला सांगितलं होतं, आई 3.5 वर्ष मी जगात प्रसिद्ध झालो, अमेरिका मला मानायला लागली, युरोप मला बोलवायला लागलं, पण हा आईचा पदर मात्र मला काही 3.5 वर्ष तिथे मिळाला नाही. आता जर देव आला, देवाने मला सांगितलं, नरेंद्र एकच गोष्ट मागायची, 3.5 वर्ष मागायचे, जेव्हा तुझी कीर्ती जगात गेली. एक नाहीचा आईचा पदर मागायचा, 2 नाही मागायचं, एकच मागायचं. काय मागशील दोन्ही पैकी? ताई तुझ्या पायाची शपथ घेतो, देवाला सांगेल की देवा ते 3.5 वर्ष नको देऊ, प्रसिद्धी नको देऊ, कीर्ती नको देऊ, ज्ञान नको देऊ, संन्याशीपणा घेऊन टाक, पण आईचा पदर मात्र घेऊ नकोस. एवढ्या मोठ्या संन्याशाने आईच्या पदराच्या सावलीची अपेक्षा करा. सगळ्यांना कळावा असा दृष्टांत तुकाराम महाराज देत आहेत. तो त्यासाठी की संन्याशापासून ब्रह्मचार्यापर्यंत तो दृष्टांत परिचित असा. शंकराचार्य 32 वर्षांचं आयुष्य, संन्यास घेताना आईला सांगितलं होतं, आई तू आठवण कर, मी येईन. गेले, भारतात फिरले, पूर्ण भारतात. त्यांचा जन्म इकडं केरळचा आहे आणि तिकडं समाधी आहे त्यांची केदारनाथला, हिमालयामध्ये. इकडं आश्रम आहे त्यांचा द्वारकेला, इकडं आश्रम आहे त्यांचा जगन्नाथपुरीला, भारताच्या 4 दिशांनी. सगळीकडे फिरले, आश्रम स्थापन केले, हिंदू धर्माची स्थापना केली. आई आजारी पडली तर पोहोचले, आईची मान आपल्या उजव्या मांडीवर घेतली. आईला बरं वाटलं, शंकर आलास तू, आणि प्राण सोडले आईने. तर 13 दिवस सगळे क्रियाकर्म आटोपले. 13वा झाला आईचा, अग्नी दिला स्वतःच्या हाताने आईला. आणि 13व्या दिवशी सगळे पिंडदान, सगळे क्रियाकर्म, गोड जेवण उरकल्यावर जेव्हा हा महात्मा जेव्हा निघाला, तर लोक कौतुक करत होते, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. एवढा मोठा संन्याशी पण आईच्या शेवटासाठी आला. तेव्हा शंकराचार्यांनी उत्तर दिलं होतं, माझं कौतुक नका करू,
कारण कौतुकास मी पात्र नाही. जिने जगातला माझा पहिला श्वास पाहिला तिच्या शेवटच्या श्वासासाठी मी येणं हे माझं कर्तव्य. परत एकदा सांगतो, जिने जगातला माझा आपला पहिला श्वास कोण पाहतो बरं? आई. आपल्या पहिल्या श्वासाचं साक्षीदार कोण? आई. आई. जर आपला पहिला श्वास ती पाहते तर तिच्या शेवटच्या श्वासाला आपण हजर पाहिजे. आपण हजर पाहिजे. हे लेकरू म्हणून कर्तव्य आहे, हे मूल म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते शंकराचार्य म्हणतात ते मी केलं. एवढ्या मोठ्या संन्याशाला परिचित असलेला दृष्टांत तुकाराम महाराज देत आहेत. जशी आई सांभाळते तशी संत सांभाळतात. बाळकाची चाली माता जाणून पाऊल घाली. तुकाराम महाराज म्हणतायत जशी नाव अलीकडच्या आईला तीराला जो तिच्यात बसेल पलीकडच्या पहिलं तीराला ती नेऊन सोडते. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. झालेली सेवा देवाचरणी समर्पित करतो, प्रभूचरणी समर्पित करतो. ज्या निमित्ताने आपण एकत्रित आला, मी बोलून गेलो सुरुवातीला, अत्यंत पवित्र निर्मळ वारकरी जीवन जगलेली ही माऊली कैलासवासी चंद्रभागाबाई महादेव सोनवणे या माऊलीच्या निमित्ताने सेवा, काही भगवत चिंतन, काही भजन घडावं या निमित्ताने त्यांच्या सगळ्या परिवाराने या सेवेचं आयोजन केलं होतं. कैलासवासी चंद्रभागाबाई माऊलीच्या नंतर त्यांचा परिवार आणि लाईट आली. या माऊलीचा परिवार, या माऊलीनंतर या माऊलीचे बंधू श्री आमचे पांडुरंगदादा महादेव सोनवणे, तसेच या माऊलीचे भाचे श्री पंडित भाऊ आनंदास सोनवणे, श्री भास्कर भाऊ आनंदास सोनवणे, श्री जगन भाऊ सोनवणे, रमेश भाऊ सोनवणे, रंगनाथ भाऊ सोनवणे, दशरथ भाऊ सोनवणे, सुनील भाऊ सोनवणे आणि अनिल भाऊ सोनवणे. या माऊलीच्या बहिणी सखुबाई, मनुबाई, वेणुबाई, बाबाबाई, भाच्या जिजाबाई, रंजनाताई, संगीताताई आणि मीनाताई या परिवारासाठी या ठिकाणी जमलात. मी खरं निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात होतो, पण पंडित मामांनी त्या दिवशी भेटल्यावर सांगितलं महाराज तुम्हाला यायचे. म्हटलं मामा सोय नाही यायची, आज राजुरीला मुक्काम आहे, तिथून गाड्या मिळत नाहीत. पंडित मामा काल न्यायला आले, त्यामुळे या माऊलीची ही सेवा मला करता आली. पंडित मामांच्या त्या निमंत्रणावरून आपल्या सर्व भाच्यांच्या या माऊलीच्या परिवाराच्या त्या सगळ्या निमंत्रणावरून नेमकी कालची नाचची पंगत सुद्धा इथलीच होती आमच्या दिंडीला, त्यामुळे जमलं. म्हटलं आपण हजर नसलं तरी जमणार. कालची पंगत आमचे मित्र दरवर्षी पंगत देतात आमच्या दिंडीला. शबुराव हाडपे मामांची मित्र आहेत पंडित मामांची, त्यांची पंगत होती. नाचची उत्तमराव सानप त्यांची पंगत आहे. म्हटलं आपण नसलो जरी काल आणि आज तरी सांभाळून घेण्यासारखी माणसं आहेत, होण्यासारखं आहे. तेव्हा तुम्हा सर्वांना मी जे हरी करतो या निमित्ताने एकनाथ दादा हजर आहेत, आमचे कृष्णा भाऊ सांगळे या निमित्ताने खानगाव थडीहून उपस्थित आहेत, आमचे मनोहर भाऊ, आदरणीय झाडे महाराज, आमचे नामदेव महाराज, माऊली बाल भजनी मंडळ, राहुल महाराज या निमित्ताने उपस्थित आहेत. महेश महाराज, दत्तू भाऊ या निमित्ताने उपस्थित आहेत. आमचा मृदुंगाचार्य पांडुभाऊ हाडपे या निमित्ताने उपस्थित आहे. तुम्हा सर्वांना मी जय हरी करतो, नमस्कार करतो. ही सेवा देवाचरणी समर्पित करतो. या माऊलीचं या ठिकाणी स्मरण करतो, आठवण करतो आणि ही सेवा देवाचरणी माळसा देवीच्या चरणी समर्पित करून थांबतो. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुम्हाला